आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे। गाव, देव आणि फॅमिली सगळंच एका ब्लॉगमध्ये। हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर तुम्ही कसे आहात? तर आज आपण निघणार आहोत आपल्या गावातून आणि सगळ्यात आधी आपण ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत। हे बघा आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर। तर मी तुम्हाला आमचं घर बाहेरून दाखवते आणि हे आहे आमचं घर। तर हे माझे आजोबा बाहेर बसलेले आहेत। तर बाबांना बाय करून आता निघणार आहोत पुण्याला। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा गाव सोडून पुण्याकडे निघण्याची वेळ आलेली आहे। नेहमीप्रमाणे आपण निघतोय पुण्याकडे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत। हे बघा आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर। इथे येऊन आधी नमस्कार केला। इथे एक पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे काही ठिकाणी महिलांना किंवा मुलींना आत जाण्याची परमिशन नसते। त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण या ठिकाणी पूर्वीपासून अशी प्रथा चालत आली आहे की त्यामुळे आजही लोक ती पाळतात। हे आहे आमच्या गावातलं देवीचं मंदिर। चला तर मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया। माझी बहीण नारळ ओवाळत आहे आणि माझी मम्मा दीप लावत आहे, पूजा करत आहे, घंटी वाजवत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीची आरती केली आणि नारळ फोडलं आणि आता आम्ही निघणार आहोत पुण्याकडे। आपलं नारळ आडवं फुटलेलं आहे। माझ्या बहिणीने काय इच्छा मागितली होती, तिची काय इच्छा होती काय माहिती, देवीला आणि तिलाच माहिती। मंदिर छोटं आहे पण खूपच मस्त आहे। आमचं गावाकडचं असं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय? देवदर्शन झालं, पण अजून एक ठिकाण बाकी आहे, ते आपण जाता जाता करणार आहोत, कारण थोड्या अंतरावर आहे। चला तर मग आता आपली गाडी सुद्धा आलेली आहे आणि गाडीत बसायचं, आता आपण निघणार आहोत। चला तर मग मी तुम्हाला आमचं गाव सुद्धा दाखवते। हे आहे आमच्या गावाकडेचं रोड। तर बाजूला शेती आहे, पण शेतात काही सुद्धा नाही आहे, कारण आता सगळं शेतातलं धान्य काढलेलं आहे। आता सोयाबीन वगैरे पेरतील लोक। तर हे आहे आमच्या गावातलं मंदिर। थोडंसं दूर आहे पण खूपच छान आहे। नृसिंह सरस्वतीचं मंदिर आहे, दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो। इथे तुम्हाला नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबत महादेवाची पिंड सुद्धा आहे, म्हणून हे मंदिर आमच्या गावात खूपच महत्त्वाचं मानलं जातं। लोक इथं रोज येतात, नमस्कार करतात। इथे नारळ फोडणं म्हणजे आपली भावना आणि श्रद्धा देवाला अर्पण करणे। खरंच छोटे छोटे मुवमेंट खरंच खूपच खास असतात। आजचा दिवस आमचा गावाकडचा आहे। थोड्या वेळाने संध्याकाळी आपण पोहोचणार आहोत पुण्याला। चला तर मग आता आपण निघणार आहोत पुण्याला। गाव मागं पडलं, आता सुरू झालंय आपला रोड ट्रिप मूड। आता आपण निघालेलो आहोत अहमदनगर पुणे या रूटने। आम्ही पण गाडीत बसून फुल एन्जॉय करतोय। कोणी झोपलंय, कोणी गाणी ऐकते, पण मी कॅमेरा धरून शूट करतेय। ब्लॉगिंग लाईफ म्हणजे असंच असतं। तर असे होते काही आमचे गावाकडचे सुंदर मुवमेंट। तर आम्ही गावाकडे जाऊन जत्रा एन्जॉय केली, मग नंतर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आंबील केली आणि जोगेश्वरी देवीचं जाऊन दर्शन घेतलं अंबेजोगाईला, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो आम्ही पुण्याला। खरंच सांगते गावाकडचे हे मुवमेंट खूपच स्पेशल होते। छोटं गाव पण आठवणी खूपच मोठ्या होत्या। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते। खूपच मस्त दिवस गेला। गाव, देवदर्शन आणि ट्रॅव्हल सगळे एकदम परफेक्ट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।